नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज तुम्हाला मी दाखवणार आहे पालक डाळ कशी बनवतात। तर इथे बघू शकता मी पालक अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर मी तुम्हाला ही पालक कट करून दाखवणार आहे की पालक डाळ रेसिपी कशी बनवतात ती। चला मग मी पालक कट करते आणि मग तुम्हाला दाखवते। मंडळी, इथे बघू शकता आपले पालक जे आहे ते मी असं कट करून घेतलं आहे। तर आता आपण डाळीला सुरुवात करूया बनवायला। तर इथे मी भांडं गरम करायला ठेवलं आहे। तर त्याच्यामध्ये मी आता तूप घातलं आहे। तर तुम्हाला तूप घालायचं असलं तर तूप घाला, तेल घालायचं असलं तर तेल घाला, पण तूप घातल्यामुळे डाळीला टेस्ट खूप छान येते, त्याच्यामुळे मग तूपच घातलं आहे। तर इथे बघू शकताय आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं। ते बघू शकताय मी लसूण घेतले आहे, अद्रक घेतला आहे आणि घेतले आहे हिरवी मिरची 2 घेतल्या आहेत। ते आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे, मिक्सरला वगैरे वाटून नाही घ्यायचं। तर ते आता आपल्याला सगळं आपल्याला असं बारीक कट करून घ्यायचं आहे, कारण की बारीक कट करून घेतल्यामुळे आपल्याला ना दाताखाली येणार तर थोडी डाळीला टेस्ट चांगली येते। मिक्सरला वाटून घेणार तर मजा नाही येणार। तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे कांदा। तर इथे मी एक कांदा घेतला आहे बारीक कट करून। आता आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता, थोडं जास्तीच घालायचं आहे आपल्याला आणि चांगला स्वच्छ धुवून घेऊनच घालायचा आहे। इथे बघू शकता मी चांगलं धुवून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तो आपला इथे जो कांदा आहे तो चांगला आपला एकदम ब्राऊन कलर झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो। इथे बघू शकता मी टोमॅटो 1 आणि अर्धा घेतला आहे। आपल्याला टोमॅटो थोडं जास्त घालायचं आहे। टोमॅटो मी चांगला परतून घेतला आहे। तर आता आपल्याला काय करायचं, आपला टोमॅटो जो आहे तो एकदम सॉफ्ट झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपला टोमॅटो जो आहे तो चांगला सॉफ्ट होणार। तर इथे बघू शकता आपला जो टोमॅटो आहे तो चांगला आता शिजला आहे। तर आता इथे आपल्याला सगळे मसाले ॲड करायचे आहेत। तर आता आपण सगळे मसाले ॲड करून घेऊया। इथे बघू शकता मी सगळे मसाले घेतले आहेत आणि ते मसाले सगळे मी घरातलेच घेतले आहेत, बाहेरचा मसाला कोणताही नाही घेतला आहे। तर आपल्याला इथे एक पण खडा मसाला यूज नाही करायचा आहे, सगळे आपले जे घरातलेच मसाले घालायचे आहेत आपल्याला। आता हे सगळं मसाला आपण चांगला परतून घेऊया। आता आपण घालूया ह्याच्यामध्ये पालक। तर आता इथे आपल्याला झाकण 5 ते 10 मिनिटं आपल्याला इथे झाकण ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपला जे पालक आहे ते एकदम सॉफ्ट होणार। आपण झाकण ठेवूया, एक 10 मिनिटं ठेवूया। तर इथे बघू शकता आपलं पालक जे आहे ते चांगलं शिजलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये जी आपण डाळ शिजवून घेतली आहे ती ॲड करायची आहे।
इथे बघू शकता आपल्या डाळीला कसा फ्लेवर आलेला आहे तो. आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे, पण त्याच्या आधी आपल्याला 15 ते 10 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर इथे आपल्या डाळीला चांगला उकळा आला आहे. तर इथे आपल्याला आता घालायचं आहे गरम पाणी. झाकण ठेवूया. इथे बघू शकता आपली डाळ जी आहे ती अशी तयार झालेली आहे. तर आता आपल्याला इथे डाळीला तडका द्यायचा आहे. तर आता आपण छोटीशी कढई ठेवूया तडका द्यायला, गरम करायला. तर इथे बघू शकताय मी ते बटर घेतलेलं आहे तडका द्यायला. तर इथे आपलं बटर जे आहे ते चांगलं गरम व्हायला लागलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये आता घालायचं इथे तडक्यासाठी लाल मिरची. त्याच्यानंतर आपल्याला घालायचे आहे लसूण. त्याच्यानंतर आपल्याला घालायचं इथे असा उभा चिरलेला अद्रक. अद्रक थोडा जास्तच घालायचा आहे. अद्रकमुळे पालक डाळला टेस्ट खूप छान येते. इथे आपले गॅस आहे ते ऑफ करूया. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे काश्मीरी लाल तिखट 1 चमचा. आपलं गॅस जे आहे ते बंद करूया आपण. तर इथे बघू शकता आपला तडका जो आहे तो आपण घातला आहे. आता आपल्याला घालायचं आहे हिरवी कोथिंबीर. तर मंडळी इथे बघू शकता जी आपली दाल पालक आहे ती अशी रेडी झालेली आहे. इथे बघू शकताय छान अशी तयार झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. सगळे नेहमी बनवतात पण अशी पद्धतीने बनवून बघा. एकदम सिंपल, जास्ती मिनटं पण नाही लागत, टाईम पण नाही लागत. एकदम सिंपल साधी सोपी दाखवली आहे रेसिपी तुम्हाला. तर नक्की सांगा तुम्ही आम्हाला कमेंट करून की दाल पालक रेसिपी कशी वाटली तुम्हाला ती. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसलं तर प्लीज सबस्क्राईब करा.